Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंकडे सूत्र येतील. शिंदे पुन्हा सीएम होणार नाही. महाजनांचा रेकॉर्ड खराब. बावनकुळेंची शिफारस स्वतः फडणवीसच करतील. संजय राऊत यांचा हा दावा. 2029 नंतर मोदींचं सरकार राहणार नाही. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाल्यास आमच्या शुभेच्छा. मराठी माणूस पंतप्रधान होत असल्यास आनंद. संजय राऊत यांचे हे विधान. शिंदेंच्या शिवसेनेने केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो आले समोर. श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनी फुटीर खासदारांना लोकसभा अध्यक्षांकडे नेलेलं. श्रीकांत शिंदे चार्टरने ओमराजे निंबाळकर यांना देखील घेऊन गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई पुणे मिसिंग लिंकने प्रवास. काहीही अडचण न येता मी मिसिंग लिंकवरून आलो, हेच सगळ्यांना उत्तर. फडणवीस यांचे टीकाकारांना हे उत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेतील 50,000ची अट रद्द. महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार. विधानसभेत फडणवीसांची ही घोषणा. पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या मोशी दुर्घटनेमध्ये विनापरवाना बांधकाम केल्याचा मोठा खुलासा. इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला. पहिला दुसरा मजला यासाठी कोणतीही परवानगी मागितली गेलेली नव्हती. मोशीच्या कचरा डेपोतील दुर्घटनेच्या 64 तासांनंतरही 8 जणांचा शोध सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुण्यात आढावा बैठक. पीडित कुटुंबियांना आवश्यक मदत तातडीने देण्याच्या केल्या सूचना. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू, 9 जणांची सुखरूप सुटका. मोशी दुर्घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांचा पिंपरी चिंचवड पालिका अधिकाऱ्यांना घेराव. इमारतीला भेगा पडल्याचे फोटो 2 दिवसांपूर्वी पाठवूनही कारवाई नाही. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. कुटुंबियांचीही प्रशासनाला मागणी. अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा. चोरी झाल्यानंतर भाविकांकडून 500 रुपयांच्या नोटांऐवजी 10 ते 20 रुपयांच्या नोटा दानपेटीत टाकण्याचा प्रकार वाढला. राज ठाकरे हे मिमिक्री आर्टिस्ट. मिमिक्रीमध्ये गेले असते तर स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं. मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरे यांच्यावरती हा हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीस यांची बॉडी लँग्वेज डाऊन होती, मात्र ते केंद्रात जाणार असल्यानं त्यांचं भाषण ऐकलं. आदित्य ठाकरे यांचा दावा. मुख्यमंत्र्यांचा ग्राउंड कनेक्ट तुटला, अशी ही टीका. राज्यातल्या प्रकल्पांची बदनामी म्हणजे राज्याची बदनामी. प्रकल्पांचा अपमान हा महाराष्ट्र द्रोह. विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचं विधान. सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्र द्रोह नाही. हर्षवर्धन सपकाळ यांचा हा पलटवार. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ. ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून काल पुण्यात दोन्ही पालख्यांचं घेण्यात आलं दर्शन. राज्यातील 100हून अधिक तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या जाळ्यात. अंमली पदार्थ, आर्थिक आमिष आणि धार्मिक भावना भडकवून देशविघातक कृत्यांसाठी फितवलं जातंय. एटीएस कडून पालकांना सतर्कतेचं आवाहन. मुंबई नाशिक महामार्गावरती जुन्या कसारा घाटामध्ये संरक्षक भिंत कोसळली. जव्हार फाटा या ठिकाणी भिंत कोसळली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला पडल्या भेगा. पावसाला विश्रांती घेतली, त्यामुळे मोठा धक्का टळला. सुरक्षिततेच्या कारणास्तव रस्त्याला बॅरिगेड्सही लावण्यात आले. साताऱ्यामध्ये घरात डोकावल्याच्या संशयावरून पर्यटकाची हत्या. अक्षय जाधव नावाच्या पर्यटकाला लाथाबुक्क्यांनी चिखलात तुडवून मारून टाकलं. 4 आरोपींना पाचगणी पोलिसांकडून अटक. शाळांच्या उपाहारगृहांवरती एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांची नजर. मुख्याध्यापक, बचत गट, शिक्षण अधिकाऱ्यांसोबत बैठक. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि सकस आणि संतुलित आहार मिळणं आवश्यक. सूचनेचं पालन न केल्यास कठोर कारवाईचाही दिला इशारा. राज्यभरात पावसाची विश्रांती. मुंबईमधील उकाड्यामध्ये वाढ झाली. तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसवरती. पुढील काही दिवस पारा आणखी वाढण्याचाही अंदाज. तेलंगणामध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून 6 जणांची निर्गुण हत्या. पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याच्या रागात पीडितेवर अत्याचार करून संपूर्ण कुटुंब संपवलं. रंगारेड्डी जिल्ह्यातील देवलगुडा या ठिकाणची ही धक्कादायक घटना. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.